परश प्रेमाचा भाग 11. तनू रूममध्ये पाण्याचा जग घेऊन जाते, पण आरती तोपर्यंत झोपलेली असते. तनू तिच्या रूममध्ये पाण्याचा जग ठेवते आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते. रूमची लाईट बंद करून ती बाहेर जाते. तनू सगळ्यांना भेटायला विशालच्या रूममध्ये जाते. सगळं तिथं गप्पा मारत बसलेले असतात. तनू पण त्यांच्यासोबत गप्पा मारत बसते. रात्री 12ला 5 मिनिटे कमी असताना सगळे आरतीच्या रूममध्ये बाहेर जमतात. तनू, मी आज जाऊन पहिलं दीदीला उठवते, मग तुम्ही केक घेऊन या. ओके. सगळे स्तब्ध थांबून होकार देतात. तनू आरतीच्या रूममध्ये जाते. आरती झोपलेली असते. ती लाईट लावते. लाईटच्या उजेडामुळे आरती थोडी चुळबुळ करत असते. तनू तिला हळूच आवाज देते. तनू दीदी, उठ ना. आरती बोलते, झोपू दे ग तनू, आत्ताच झोपले, लगेच कशी सकाळ झाली. ती कड बदलून परत झोपली. तनू बोलते, दीदी उठ ना. तिला थोडं हलवून बोलते, तरी आरती उठायला तयारच नसते. तनू तिच्या कानात ओरडते, तनू हॅपी बर्थडे दीदी. ती ओरडल्याने आरती दचकून उठून बसते. आता तिची झोप पडून गेलेलीच असते. तनू तिला मिठी मारते. आरती, आज माझा बर्थडे आहे. अरे हो, आजच आहे, मीच विसरले. तनू, पण मी नाही विसरले आणि तुझ्यासाठी गिफ्ट पण आणले. आरती बोलते, कुठे आहे, दे ना. तनू, थांब आणते म्हणत दरवाजाजवळ जाते. ती दरवाजा उघडताच सगळे रूममध्ये येतात आणि एक साथ हॅपी बर्थडे बोलतात. आरती तर सगळ्यांना बघून शॉक लागल्यासारखीच बघत असते. विद्या केक घेऊन तिच्या जवळ जाते. आरती खूप खुश झालेली असते. तिचे डोळे पाणावलेले असतात. विद्या, दीदी रडते का? आज बर्थडे आहे ना, तर आज रडायचं नसतं. विशाल तिचे डोळे पुसतो. आज तू बिलकुल रडायचं नाही. इथून पुढे पण आम्ही तुला रडू देणार नाही. आय एम प्रॉमिस. बोलून तो आकाशकडे बघतो. आकाश स्माईल करतो. रंजू, दीदी कट कर ना केक. विद्या, हे पहिलं पकडा, फूक विश माग, नंतर केक कट कर म्हणत कॅन्डल लावते. आरती बोलते, डोळे बंद करून विश मागते आणि कॅन्डल फूक मारते. मग ती केक कट करते. सगळे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. आरती बोलतात. आरती पहिला केक तनू, विद्या आणि विशालला खाऊ घालते. मग अमर, रंजू आणि अवीला खाऊ घालते. शेवटी ती आकाशजवळ जाते. त्याला केक भरवते. तो पण त्या केकमधला थोडं तिच्या हातातून घेतो आणि तिला भरवतो. तिचे डोळे पाणावलेले असतात. त्याने केक भरवताच तिच्या डोळ्यातलं अश्रूंचा एक थेंब तिच्या गालावर येतो. आकाश हळूच तो पुसतो आणि हॅपी बर्थडे विश करतो. सगळे आरतीला केक भरवतात. आरती बोलते, तुम्ही सगळे एवढ्या रात्री इथं कसे आलात? हे कधी प्लॅन केलंय? कोणाची आयडिया होती? तुम्ही येणार हे मला का नाही माहीत होतं? मला का नाही सांगितलं? झाली एक्सप्रेस सुरू. आरती, दीदी ऐकून तर घे ना. विशाल, आपलं जेवण झाल्यावरच सगळे आले होते. विद्या दादाच्या रूममध्ये होते. तनू बोलली, तुला सांगितलं असतं तर तुला सरप्राईज कसं भेटलं असतं? आरती बोलते, थँक्यू सो मच. आज माझा सगळ्यात भारी बर्थडे आहे. मला वाटलं नव्हतं यावेळेस फक्त तनू येईल मला विश करायला, असं वाटत होतं. पण तुम्हाला सगळ्यांना बघून घरच्यांची कमी होती, ती पण गेली. थँक्स. ती पाणावलेल्या डोळ्यांनी बोलत असते. अमर बोलतो, झालं का आभार प्रदर्शन? ते जाऊ दे, उरलेला केक खाऊ दे आम्हाला. तिला हसवण्यासाठी बोलत होता. आरती बोलली, खुदकन हसली, खा खा बुक्कड आहेस तू. सगळे थोड्या गप्पा मारून झोपायला गेले. आज आरती खूप खुश होती म्हणून तिला झोप येतच नव्हती. तर आकाशला प्रपोजचा विचार करून झोप येत नव्हती. विचार करत बराच वेळाने ते झोपी गेले. सकाळी सगळे थोडं लेट उठले. आरतीने कॉलेजला जायची सगळी तयारी केलेली होती. आरती बोलली, अरे आज कॉलेजला नाही जायचं का? विद्या, नाही, आज तुझा बर्थडे आहे म्हणून सुट्टी. हा आज हम बहुत एन्जॉय करेंगे. आरती बोलते, अरे पण बर्थडे तर केला ना रात्री सेलिब्रेट. मग आज दिवसभर काय गोट्या खेळायच्या आहेत की काय? विशाल बोलतो, तुला आवडत असेल तर गोट्या पण खेळू. पण तुला येतात का खेळता? तनू, दादा लहान असताना दीदी गावातल्या पोरांसोबत गोट्या खेळायची. आरती, ती लहानपणीची गोष्ट आहे. ते जाऊ द्या, तुमचा प्लॅन काय आहे ते सांगा. विद्या,
आपण आज शॉपिंग करणार आहोत आणि बरंच काही. तनू, दीदी पटकन नाश्ता कर, मग निघायचं आहे आपल्याला. सगळे पटकन नाश्ता करतात. सगळे पहिलं गणपतीला जातात. दर्शन घेऊन मुली सगळ्या शॉपिंगला जातात. शॉपिंगला गेल्यानंतर मुले पार्टीची तयारी बघत असतात. विद्या आणि रंजू भरपूर शॉपिंग करतात. आरती आणि तनू जास्त शॉपिंग करतच नाही. शॉपिंगमधून ब्रेक घेऊन त्या बाहेर लंच करतात. परत शॉपिंग करायला जातात. विद्या आरतीला एक गाऊन काढून देते आणि तो ट्राय करायला सांगते. विद्या, दीदी हा गाऊन ट्राय कर ना ग. आरती, अगं मी असे ड्रेस कधी घातलेच नाही. रंजू, तो आज पहनकर देखो. विद्या, हो दीदी, आज आम्हाला पण बघू दे की तू कशी दिसते या ड्रेसमध्ये. आम्हाला बघायचे आहे. आरती, नाही म्हणत शेवटी तू गाऊन घालते. तनू, वा दीदी किती छान दिसतेस. रंजू, हाँ दीदी, तुम्हें देखकर आज पता नहीं कितने आशिक घायल होंगे तुम पे. आरतीचे गाल गुलाबी झाले होते. बरं मी आता चेंज करते. विद्या बोलली, नाही म्हणजे छान दिसतोय तर राहू दे ना ग. आरती, नको, मला खूप वेगळं वाटतंय. आरती, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, मी नाही घालणार. विद्या बोलते, दीदी आज तुझा बड्डे आहे ना, तर तुला हा ड्रेस चेंज नाही करता येणार. आरती, पण विद्या ते साड सोड, तनूसाठी पण निवड बरं एखादा ड्रेस. शेवटी आरती तो ड्रेस घालायला तयार होते. तनू आणि विद्या, रंजू पण ड्रेस घालतात. शॉपिंग नंतर त्या पार्लरला जातात. सगळ्या मस्त रेडी होतात. आरती बोलते, आपण एवढं का तयार झालो आहोत, कुठं जायचं आहे का आपल्याला. तनू बोलली, हो ना. विद्या, दीदी आज तुझा बड्डे आहे ना, मग मी तुम्हाला सगळ्यांना पार्टी देत आहे. मस्त हॉटेलला जाऊन डिनर करू आपण सगळे. आरती, पण कशाला, रात्री केला ना सेलिब्रेट, अजून कशाला एवढा खर्च करायचा. विद्या, तू गप्प, आज मी पार्टी देणार आहे म्हणजे देणार. गाल फुगून बोलत असते. आरती, बरं ठीक आहे, मुलांना पण बोलावून घे नाहीतर ते रुसतील. रंजू, बॉईज डायरेक्टर वही आने वाले हैं, हमें भी जाना चाहिए. तनू बोलते, हो ना, नाहीतर उशीर होईल. नकळत बोलून जाते. आरती, कशाला उशीर होईल. विद्या, दीदी तिचं काय ऐकत बसली ग, ती डिनर नंतर घरी जायला उशीर होईल म्हणून बोलत आहे. आरती, बरं चला मग कुठं जायचं. विद्या, हो चला. मुली तयार होऊन पार्टीच्या ठिकाणी पोहोचतात. आरती समोर एक फार्म हाऊस बघून विचारतच पडते. आरती, आपण हॉटेलमध्ये जाणार होतो ना, मग इथे का आलोय. विद्या, सरप्राईज आहे आत तर चल. चौघी त्या घरात जातात. पार्टीमध्ये आकाश आणि बाकी मुलं मुलींची वाट बघत असतात. दरवाजा उघडताच विद्या आत येते. तिने छान पिंक कलरचा ड्रेस घातलेला असतो. तिची एंट्री होताच सर्वजण तिला बघायला लागले. पार्टीमध्ये फक्त काही त्यांचे फ्रेंड्स आलेले होते. विद्याला पाहून बऱ्याच मुलींच्या काळजांचा ठोका चुकलेला होता. विद्यानंतर एंट्री केली. रंजूने तिला पहिल्यांदाच सर्वांनी मुलींसारखं तयार झालेलं पाहिलेलं होतं, म्हणून सगळे इतकेच शॉक झाले. पाहिलं तर ती ओळखूच नाही आली. रंजना, अवी तर तिला बघून परत तिच्या प्रेमात पडला. तो तोंड आ करून तिच्याकडे बघतच राहिला. अमरला घाई झाली होती तनूला बघण्याची. तो दरवाजाजवळ नजर ठेवूनच होता. तनूची पण एंट्री झाली आणि तिला बघताच त्याने त्याच्या हृदयावर हात ठेवला. जणू तिला पाहून त्यांचं हृदयच बंद पडलं की काय. ती दिसतीच इतकी सुंदर होती. तनूने त्याला स्वतःला सावरलं आणि आजूबाजूला बघितलं. सर्व मुलं तिच्याकडे एकटक बघत होती. त्याला बाकीच्या मुलांचा राग आला. त्याच्या तनूकडे का असं बघावं म्हणून तो पटकन तिच्या जवळ गेला आणि तिच्या पुढे हात केला. तिने पण एक स्माईल करून त्याच्या हातातला हात दिला. त्याने हात घट्ट पकडला आणि बाकीच्याकडे नजर फिरवली. जणू सगळ्यांना सांगायचं होतं की ती फक्त माझी आहे. आता राहिली होती आपली बर्थडे गर्ल. आकाशचं लक्ष दरवाजांकडे गेलं. आरतीने पण एंट्री घेतली. आरतीला पण सर्वजण तिच्याकडे पाहायला लागले. तिला थोडं अवघडल्यासारखंच वाटलं, कारण आकाश तर तिला बघून खूप खुश झालेला होता आणि सगळं विसरून तिच्याकडे बघत होता. विशालने त्याला कानावर आणलं. विशाल, तू जातोय, मी जाऊ का. तिला अवघडल्यासारखं झालंय. तिथं आकाश भानावर आला आणि पटकन तिच्या समोर जाऊन हात पुढे केला.
तिला पहिलं कळलंच नाही काय चाललंय, पण तिथं थांबून तिला वेगळं झालं होतं म्हणून तिने पटकन हात त्याच्या हातात ठेवला. तो तिला घेऊन बाकीच्या फ्रेंड्सजवळ आला. आरती, हे सगळं काय चालू आहे सांगेल का मला? तनू, दीदी तुझ्यासाठी छोटीशी पार्टी आहे. कशी वाटली? आरती, छान आहे, थँक्यू सो मच तनू. मी नाही ऑर्गनाईज केली. आरतीने विशाल आणि विद्या पाहिलं. त्यांनी नकारात्मक मान हलवली. विद्या, ते कळल्यानंतर आधी केक कट करू, मग तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. आरती, याच्यापेक्षा मोठं सरप्राईज? मला तर हेच खूप मोठं वाटतंय सरप्राईज. रंजू, दीदी जल्दी से केक कट करो, कभी तो सरप्राईज मिलेगा. तेवढ्यातच तिच्यासमोर केक आणला जातो. ती केक कट करते आणि सगळ्यांना एक एक करून केक भरवते. सगळे तिला केक भरवतात. बाकी फ्रेंड्स पण तिला विश करतात. तिचे डोळे पाणावलेले असतात. ती सगळ्यांना थँक्स बोलते आणि अचानक लाईट जाते. सगळे गोंधळून जातात. एक विशाल सगळी परिस्थिती सांभाळून बोलतो. विशाल, फ्रेंड्स गोंधळून जाऊ नका. पुढचं सरप्राईज टेरेसवर आहे, तर आपण तिकडे जाऊया. सगळे टेरेसवर जातात. सगळे टेरेसवर खूप छान सजवलेलं असतं. रात्रीची वेळ असल्याने आकाशात चंद्र तारे असतात. लाइटिंगमुळे टेरेसवर प्रकाश पसरलेला असतो. रेड आणि वाईन कलरची फुगे टेरेसवर पसरलेली असतात. मंद आवाजात म्युझिक चालू असतं. तेवढ्यातच आकाश बोलायला चालू करतो. सगळे त्यांच्याकडे बघू लागतात. आकाशने बोलायला सुरुवात केली तसे सगळे त्यांच्याकडे बघायला लागले. आकाश, हॅपी बर्थडे आरती. माझ्याकडून तुला छोटंसं सरप्राईज. पहिल्यांदाच मनातल्या भावना व्यक्त करतोय. तेवढ्यातच म्युझिक चालू होतं. आकाश, तुला फर्स्ट टाइम मी डान्स करताना पाहिलं तेव्हा असं वाटलं स्वप्न चालू आहे. बघता बघता माझे होऊन गेले. हसता हसता रंग रंगीन झाले. दिसता दिसता श्वास संगीत झाले. जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आतीम तुझ्यात. दिसतो का मला जवळ जाऊन तिच्या भोवती फिरतो. तिच्या समोर थांबून हात पुढे करतो. नकळत ती त्याच्या हातात हात देते. तो तिच्यासोबत डान्स करत असतो. आकाश, त्यानंतर जेव्हा पण तू मला दिसायची तेव्हा वाटायचं डान्स करताना तिचा हात त्याच्या हृदयावर ठेवतो. आकाश, तुला रोज भेटल्यावर तुझ्यासोबत भांडताना पावसात नाचताना वाटायला लागलं. दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरपून कपल डान्स करत असतात. आरती तर बाकी सगळे विसरून फक्त त्याच्या डोळ्यात बघत असते. असं वाटत असतं त्या गाण्यात आकाश त्याच्या मनातलं सगळं सांगत होता. असं तिला वाटलं. तुझ्यात मांग खूड माझं मन, तू जीव प्राण तुझं श्वास, तुझ्या विना क्षणक जाईना. आरती लाजून मान खाली घालते. त्याच्यासोबत डान्स करताना त्याचा चेहरा होणारा स्पर्श तिला मोहरून टाकत असतो. आकाश, आता तर तुला पाहिलं की विचारावंसं वाटतं. तिच्यापासून थोडं दूर जाऊन डान्स स्टेपमधून तो सगळं व्यक्त करत असतो. हे तुझा हात माझ्या हातात देशील का? सांग ना माझी संगिनी होशील का? हे मला सांग, मला होकार देशील का? 7 जन्माची तुझी साथ मला देशील का? तुझ्याशिवाय मन नाही लागत, मी तुझा बॉयफ्रेंड, तू गर्लफ्रेंड माझी होशील का? आकाश, तुझ्यासोबत भांडताना कधी तुझ्या प्रेमात पडलो मला माहीत नाही. खूप प्रेम करतो तुझ्यावर आणि आयुष्यभर करत राहीन. एक रेड रोजचा बुके घेऊन तिच्या समोर येतो. एक गुडघा वाकून तिच्या समोर बसतो. रेड रोजचा बुके तिच्या समोर धरत असतो आणि आय लव्ह यू म्हणतो. तिचे डोळे पाणावलेले असतात. थोडा वेळ सगळीकडे शांतता असते. तिचं उत्तर ऐकायला सगळे आतुरतेने तिच्याकडे बघत असतात. तिचे डोळे वाहायला लागतात. ती एकदम तरी तिच्याकडे बघते. डोळ्यांनीच तिला काहीतरी खुणावते. त्याच्यासमोर खाली बसून त्याच्या हातातून बुक्के घेते. तेवढ्यातच तनू गाणं लावते. आकाशच्या डोळ्यात पण पाणी येतं. तो पटकन तिला मिठी मारतो. सगळे खुश होऊन टाळ्या वाजवतात. टाळ्यांच्या आवाजाने डोके भानावर येतात. आकाश उभं राहतो आणि तिला पण उभं करतो. ती तर लाजून लाल झालेली असते. बाकी सर्व त्यांच्या जवळच येतात. आरती लाजून तनूला मिठी मारते. तनू, आय एम रिअली सॉरी. हॅपी फॉर यू दीदी. विशाल आकाशला मिठी मारतो. आय एम ऑल्सो हॅपी फॉर बोथ यू. माझ्या मित्राला त्याची गर्लफ्रेंड भेटली.
पण तू जरी माझा मित्र असलास तरी जर माझ्या बहिणीला रडवलंस तर मी तुला सोडणार नाही, हे लक्षात ठेव. आकाश, तशी गरज कधीच येणार नाही, कारण तू काही करायच्या आधी तुझी बहीण माझा जीव घेईल. तिला रडवलं म्हणून सगळे हसायला लागतात. आरती त्याच्याकडे रागाने बघत असते. आकाश तिचा हात हातात घेतो आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो, मी प्रॉमिस करतो तुला इथून पुढं कधी कसलाच त्रास होऊ देणार नाही. आरती परत त्याला मिठी मारते. आकाश तिला बाजूला घेतो आणि आकाशात बघायला सांगतो. ती वर बघते. आकाशात खूप सारे फटाके फुटत असतात आणि दिसत पण असतात. सगळे ते बघण्यात मग्न होतात. आरती, हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट बर्थडे आहे. थँक्यू. फटाक्यांना बघून आकाशला बोलते. आकाश बोलतो, इथून पुढं तुझे सगळे बर्थडे मी स्पेशल करण्याचा प्रयत्न करेल. तिच्या कपाळावर किस करत बोलतो. विद्या, मस्त झाली ना ग पार्टी? आरती बोलली. हो ना, खूप भारी झाली. पण कोणाकोणाचं डोकं दुखत आहे आता? विचार. सगळं प्लॅनिंग आकाशने केलं होतं. आम्हाला तर काल कळलं ते. आरती आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिले. आकाश, मी एकट्याने नाही केलं, तनूने पण मदत केली मला. सगळे शॉक होऊन तनूकडे बघायला लागले. विद्या, तुला सगळं माहीत होतं ना? आरती, आणि तू मला काहीच नाही सांगितलं? तिच्यावर नजर रोखून बोलत होती तनू. सगळे असे बघत होते म्हणूनच घाबरून गेली. तिला काय बोलावं सुचतच नव्हतं. अमर बोलला, इतकं नका घाबरू ना माझ्या तनूला. सगळ्यात जास्त तिचं आरतीला ओळखते म्हणून आकाशने तिची मदत घेतली असेल. तिने फक्त आवडीनिवडी सांगितल्या मला. तनूला जवळ घेत सगळ्यांना बोलला. नंतर आकाशकडे बघू लागला. आकाश बोलतो, हो ना, तुला आवडलं ना सरप्राईज की नाही? कोणी कसं विचारत बसू नको. तनू दीदी, अशी रुसू नको ना ग माझ्यावर. सरप्राईज होतं म्हणून नाही सांगितलं तुला. मी कधी काही लपवते का तुझ्यापासून? आरती, आज माझा बर्थडे आहे म्हणून तुला माफ करते. डोळे फिरवत बोलते. तनू तिला लगेच मिठी मारते. आरती, थँक्यू सो मच. सगळे थोडे अजून गप्पा मारत बसतात आणि आपापल्या रूममध्ये झोपायला जातात. आरती आणि आकाश तिथंच बसलेले असतात. रात्रीचे 12 वाजलेले असतात. अचानक आकाशचा फोन वाजतो. एवढ्या रात्री कोणाचा फोन असेल? आला म्हणून दोघे एकमेकांकडे बघत राहतात. आकाश फोन घेतो. त्याच्या आईचा फोन असतो. व्हिडिओ कॉल. आईचा कॉल एवढ्या रात्री आल्याने तो टेन्शनमध्ये जातो. पटकन कॉल रिसीव करतो आणि बोलायला लागतो. आकाश, आई, सगळं ठीक आहे ना? एवढ्या रात्री कॉल केला? तू ठीक आहेस ना? सुमन, आई, आकाशची आई, ती सगळ्यांना बरं करते. मला काय होणार आहे? आकाश, मग कॉल का केला मला? सुमन, आरतीला फोन दे, मला विश करायचं आहे. दोघे शॉक लागल्यासारखं एकमेकांना बघायला लागतात. त्यांना असं गोंधळलेलं बघून आकाशच्या आईला हसू आलं. सुमन, एकमेकांना बघून झालं असेल तर तिला फोन दे. आकाश, ती झोपली असेल आता, रात्र खूप झाली ना, सकाळी बोल तिच्यासोबत. सुमन, आकाश, तुझी आई आहे मी. तू खरं बोलतोय की खोटं लगेच कळतं मला. पटकन फोन दे, बर्थडे संपायला फक्त 5 मिनिटे बाकी आहे. आकाशने शेवटी आरतीला फोन दिला. आरती घाबरतच बोलू लागली. बोला ना काकू, कशा आहात? झोपलात नाही का अजून? एवढ्या रात्री काय बोलायचं होतं तुम्हाला? झाली एक्सप्रेस चालू. सुमन, हो. किती प्रश्न विचारते. हॅपी बर्थडे. देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो. आरती, थँक्यू काकू. सुमन, हा, आता तुझ्या प्रश्नाचे उत्तर देते. काय आहे ना, 12 नंतर दिवस संपला म्हणून त्याआधी विश करायचं होतं. दिवसभर मला कॉल करता आला नाही. संध्याकाळी तुमची पार्टी चालू असेल म्हणून कॉल केला नाही. मग न राहून आता कॉल केला. मला माहीत होतं आकाश तुझ्या सोबतच असणार म्हणून केला. शेवटचं वाक्य ऐकून दोघे लाजले. आकाशची आई, काहीही काय बोलते ग सुमन? गप्प बस तू. मला खरंच वाटलं नव्हतं तू माझ्या मनातलं बोलशील. पण आता सोबत बसलास म्हणजे तू सांगितलंच असणार. आरतीचे गाल लाजून लाल झाले होते. तिला काय बोलावं सुचतच नव्हतं. ती फोन आकाशकडे देते आणि लाजून तिथून पडून जाते. आकाश तिच्यासोबत गप्पा मारायच्या असतात पण आईमुळे ती पडून गेली. तो नाराज होऊन आईसोबत फोनवर बोलू लागला. काय ग आई, मला तिच्याशी बोलायचं होतं. तिच्या मनातलं सगळं ऐकायचं होतं. तुझ्यामुळे ती पडून गेली. सुमन,
सॉरी तू जा पटकन तिच्याकडे, मी ठेवते फोन, बोलून लगेच फोन कट करते. आकाश आता बोलता येणार नाही म्हणून त्याच्या रूममध्ये जातो. दोघे पार्टीत घडलेलं आठवून आनंदाने झोपी जातात. तनू सगळ्यांना गुड नाईट बोलून तिच्या रूममध्ये जाते. ती बॅगमधून चेंज करायला ड्रेस काढत असते तेवढ्यातच समर हळूच रूममध्ये जातो आणि तिला मागून मिठी मारतो. त्याचं अचानक मागून मिठी मारल्याने ती पाहिलं आधी घाबरते, नंतर आहे लक्षात येतच नॉर्मल होण्याचा प्रयत्न करते. पण त्याच्या घट्ट मिठीमुळे तिची धडधड वाढलेलीच असते. अमरने तिला मागून येऊन मिठी मारली, याच्या स्पर्शाने तिचे अंग मोहरून गेले. थोडा वेळ दोघे तसेच मिठीत थांबले. शेवटी तनू भानावर येत त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. पण ती जेवढा प्रयत्न करायची अमर तिला अजून घट्ट मिठीत घ्यायचा. तनू, अमर सोड ना, कोणीतरी येईल ना. अमर, थांब ना थोडा वेळ, कोणी नाही येणार. एवढ्या रात्री सगळे झोपले असतील. थोड्या वेळाने तिला त्याच्यासमोर फिरवतो आणि त्याच्याकडे एकटक बघत असतो. त्याच्या आशा बघण्याने ती लाजते. तिचे गाल गुलाबी झालेले असतात. ती पटकन तिचे हात चेहऱ्यावर ठेवते. अमर, ते बाजूला घेतो. अमर, बघू दे की आज माझी तनू किती सुंदर दिसत आहे. बघताच बघावंच वाटत आहे. तनू लाजून त्याला मिठी मारते. तोही त्याची मिठी घट्ट करतो. तनू, पण एवढ्या लेट तू इथे का आला? झोप नाही येत का? कोणी बघितलं तर? ती बोलत असती तर अमर तिच्या ओठावर बोट ठेवतो. ती लगेच गप्प होते. दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. अमर, आज तू इतकी सुंदर दिसत आहे ना, पण मला तुझ्यासोबत डान्स नाही करता आला म्हणून मी इथं आलोय. तनू गालातच असते. तुला आता डान्स करायचा आहे का? अमर, हो. तनू, पण म्युझिक आहे आणि लावलं तर कोणी उठेल ना. अमर, 1 मिनिट थांब म्हणून मोबाईलमध्ये हळू आवाजात गाणं लावतो. डान्स करता करता दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. एकमेकांना मिठीत घेऊन डान्स करत असतात. गाण्याचा आवाज हळू असला तरी रूममध्ये घुमत असतो. अचानक आरती पडत येते आणि दरवाजा उघडते. दरवाजाच्या आवाजाने दोघे भानावर येतात. तनू पटकन बाजूला होते. अमर आरतीकडे रागाने बघत असतात. आरती पण लाजून लाल झालेली होती. पळत आल्याने तिला धाप लागलेली होती. दोघांच्या समोर डान्स करताना आणि एकमेकात हरवलेले पाहून ती स्टॅच्यू बनून उभी राहत असते. अमर तिच्याकडे रागाने बघतो तर ती हसत बोलते. आरती बोलते, सॉरी, रॉंग टायमिंग. तनू, दीदी असं काही नाही, तू का अशी धापा टाकत आली? अमर, काय झालं? कुत्रं मागं लागल्यासारखी का पळत आलीस? रागाने बघत पण नॉर्मल आवाजात बोलतो. आरती, का म्हणजे मी आज इथं झोपणार आहे तर इथेच येणार ना. तुम्ही काय करता एवढ्या रात्री? झोपायचं नाही का? तनू, काही काय दीदी, हा चाललाच आहे झोपायला. गुड नाईट बोलायला आलेला होता. अमर तनूकडे बघतो. ती तरीही त्याला जायला सांगते. जाता जाता अमर नोटंकी आवाजात वर बोलतो. अमर देवा, कठीण आहे बिचाऱ्या आकाशचं. आरतीकडे बघून, तुम्हाला काही रोमॅन्स करायचा जमत तर आमचा का बिघडता? तनूला त्याचं हसू येतं. ती तोंडावर हात ठेवून हसू कंट्रोल करत असते. आरतीला पण हसायला येतं. आरती, बाकी रोमॅन्स सपनात करा. गुड नाईट स्वीट ड्रीम म्हणत त्याला रूमच्या बाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते. तो नाराज होऊन निघून जातो. आता मात्र दोघी खूप हसत असतात. आरती, काय ग, हा नमुना भेटला तुला? हसता बोलत असते. तनू, तुझा नमुना कळेल कसा आहे ते. दोघी परत हसायला लागतात. तनू, चला आता झोपू. दोघी त्यांच्या प्रिन्स चार्मिंगचा विचार करत झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या घरी जातात. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.